तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज संडे आहे. तर हे आज ऑफिसमधून थोडं लवकर घरी येत आहेत कारण की शर्विषासाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे. आणि तसंच एल्प्रो मॉलमध्ये जे जंगल थीम लागलेली आहे तर ते मला तिला दाखवायला खूप दिवसापासून न्यायचं होतं पण टाईमच भेटत नव्हता. तर ते म्हणले की आज तू आत्ता त्यांचा फोन आला की मी येतो आहे, तो आवरून रेडी राहा. तर ते येतील तर मी पटपट आवरते. तर शर्विषा पण इथं बसली आहे, ती रेडी झालेली आहे, फक्त तिचा थोडासा मेकअप करायचा बाकी आहे. आणि ते आले की मग आम्ही निघू आणि मग मी पुढचं तुम्हाला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. कुठे आलो पिल्लू आपण? इथलं डेकोरेशन बघा त्यांनी किती मस्त केलेलं आहे आणि दरवेळेसच ते थीमनुसार डेकोरेशन करतात. खूप छान वेगवेगळ्या पद्धतीने ते डेकोरेशन करतात. आणि आम्ही इथं थोडंफार फोटोशूट केलो आणि आतमध्ये गेलो. चलो तर आपण तिकडे जाऊ. तिकडं एलिफंट बघ, एलिफंट. बरं ते येताना बघू, इकडून चला पहिले. बघ एलिफंट. तिचं लक्ष वरच्या माणसांकडे आहे. तिचं लक्ष शरू लायन बघ, लायन. हालत नाही वाटतं हा पक्षी. तेवढंच आहे. हा पक्षी नाही हालत वाटतं. त्यानंतर आम्ही इथं विंटरचं जे हे होतं तिथं आम्ही सगळं बघायला गेलो. आतमध्ये स्टॉल्स वगैरे बघितलं वगैरे. खूप वेगवेगळे स्टॉल होते, खाण्यापिण्याचे पण होते आणि शॉपिंग साठीचे पण होते. तर ते बघून आम्ही मग परत निघालो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे शर्विषा बघा तिचे शूट करते. तिला म्हणलं ना मम्मा कशी व्हिडिओ ब्लॉग शूट करते, तर ती मोबाईल चालू करून व्हिडिओ शूट करत बसते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत मम्मीकडं नॉनव्हेजच्या जेवणाची पार्टी होती त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. सुमेधाचे आई वडील सुद्धा आले होते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी परत आम्ही शर्विषाचं जे आपलं बॉर्न सर्टिफिकेट आहे ते काढलंच नव्हतं, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. मी 1 वर्ष होत आलं होतं जवळपास. परत त्या दिवशी मग मी घरी आली होती मम्मीकडं. मग नंतर ती पोरांसोबत खेळत होती. तर तुम्ही बघा कशी खेळते. तिला मम्मीकडं खूप आवडतं, लहान पोरं आहेत त्यामुळं खेळायला. शरू आगोबा कसं करतो? तोंडात नाही घालायचं. त्याच दिवशी संध्याकाळी शुक्रवार होता आणि मम्मी वैभव लक्ष्मी व्रत करत होती. तर तिचं ते उद्यापन होतं त्यामुळे इथं त्याची तयारी चालू झाली होती आणि मी मम्मीकडे त्यासाठी
तर इथं वैभव लक्ष्मीची पूजा वगैरे चालू झाली होती आणि त्यानंतर मग मम्मीनं आम्हाला बोलवलं होतं एक सवाष्णी म्हणून आणि शर्विशाला एक कन्या पूजा करावी म्हणून. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2-3-4 दिवसाचे ब्लॉग्स एकत्र भेटत दिसले असतील, कारण की त्यावेळेस एवढं काही घडतच नव्हतं. त्यामुळं मग मी 3-4 दिवसाचे ब्लॉग एकाच ह्याच्यामध्ये शूट केलं होतं. आणि इथंच मग हा व्हिडिओ एंड करते मी. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.